ते केलं असं ती बोलायला लागली. त्यानंतर आमचा कॉन्टॅक्ट वाढला. त्याच्यानंतर ती म्हणाली की येई ना घरी तू. सो निगेटिव्ह ह्या गोष्टी पसरल्यात की इकडे सगळं निगेटिव्हच होतं. पण कमोडमधलं पाणी आणून ते ओतलं जातं. तर या सगळ्या गोष्टी हिंदीमध्ये झालेल्या आहेत. राखी सावंतबद्दल मी जेवढं बघितलं आहे तिला, राखी सावंतचा जसं बिग बॉस आहे ना तसा एकच चेहरा समोर येतो की वेडी मुलगी आहे ही काय करते. आता सिस्टीम चालते कॉन्टेंट प्लस वोट्सवरती. म्हणजे तुम्ही स्क्रीनवरती किती टाईम दिसताय, तुम्ही किती लोकांना काहीतरी देताय. आता सिम्पली तुला TRPचं गणित पण सांगतो. बिग बॉसचे 3 एपिसोड समजा सलग आले, अस्थेटिक लुक जर त्यांनी दिलं नाही तर त्यांचा शोध चालणार नाही. तर तुम्हाला लाईफमध्ये ना सक्सेसफुल व्हायचं असेल तर फर्स्ट ऑफ ऑल मी ऑडियन्सला डायरेक्ट कॅमेरामध्ये सांगतो. नमस्कार मंडळी, आज शोध मराठीवर आपण वेगळ्या माणसाला भेटायला लागलो. काय खूप सारं असं रुमर्स ऐकलेले असतात, खूप साऱ्या गप्पा गोष्टी ऐकलेल्या असतात. त्याचबरोबर बऱ्याच आपण असं बोलतो यार बिग बॉस नेमकं काय आहे. पण याचा ॲनालिसिस एक मुलगा करतो आणि तो आपल्या सगळ्यांना प्रेझेंट करतो. आज आपण आलो आहोत मंदारला भेटायला आणि मंदारकडून जाणून घेणार आहोत बिग बॉसच्या घरातले खरे खरे काय सत्य आहेत. त्याचबरोबर बिग बॉसच्या घरामध्ये खरंच सगळे भांडण घडतात का. त्याचबरोबर बिग बॉसचं घर खरंच एवढं अवलिया असतं का, आणि नसेल तर खरंच त्या 99 कॅमेऱ्याच्या मागचं काय सत्य आहे हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं तर आजचा पॉडकास्ट पूर्ण बघा. तर वेळ न दवडता सुरुवात करूयात गप्पांना. नमस्कार मंदार. नमस्कार. थँक्यू सो मच फर्स्ट ऑफ ऑल की तू मला तुझ्या चॅनलवरती इन्व्हाइट केलं आणि तू खूप छान सुरुवातही केली आहेस. आणि बिग बॉस जो टॉपिक तू घेऊन आला आहेस, आणि बिग बॉसच्या बाबतीमध्ये ना लोकांमध्ये खूप साऱ्या वेगवेगळ्या गोष्टी आहेत. जसं की काही पॉझिटिव्ह काही निगेटिव्ह. जे लोक बघत नाही ते ऑब्व्हियसली 101% निगेटिव्ह आहेत, आणि जे पाहतात ते म्हणतात बिग बॉस सारखा दुसरा शोच नाही. सो याच्यामधून खूप सारं शिकायलाही मिळतं, आणि याच्यामध्ये सगळे भांडणं आहेत जे पूर्ण इंडियाला हवं आहे की शेजारच्या घरात काय चाललंय. सो या सगळ्या गोष्टी आहेत. सो येस, बिग बॉसवरती आपण आज गप्पा मारूयात. आणि बिग बॉस मी जाणलंय, कसं जाणलंय आणि काय आहे बिग बॉस, चांगलं आहे पाहणं की वाईट आहे. कारण ध्रुव राठी सारख्या मोठ्या मोठ्या युट्यूबर्सने त्याच्यावरती व्हिडिओज बनवलेत की पाहू नका, ह्याने तुम्हाला डिस्ट्रॉय केलं जातं. तर माझं काय म्हणणं आहे तर ते नक्कीच मी सांगेन. तर येस, चालू करूयात आपण आजच्या गप्पांना. आणि ते जाणून घ्यायचं मला की आपण नेमकं काय भेटणार आहे बिग बॉस बघितल्यानंतर. येस. सो सगळ्यात पहिल्यांदा सुरुवात करताना प्रश्न असा आहे माझा की खूप सारे रुमर्स असतात बिग बॉसवर, याला बोलवलं जाणार आहे, त्याला बोलवलं जाणार आहे, याची फीम कमी झाली आहे मार्केटमध्ये म्हणून त्याला आणून बसवा आणि त्याला तुम्ही फीम द्या. तर हे खरं आहे का? फर्स्ट ऑफ ऑल बिग बॉस हा कन्सेप्ट म्हणजे 15-16 जण आत जाणार आणि त्यांच्या थ्रू जो कॉन्टेंट तयार होणार त्यावरती आहे. आता कोणाला बोलवायचं आणि कोणाला नाही हे सर्वस्वी बिग बॉसच्या मेकर्सवरती डिपेंड असतं. आणि ते मेकर्स एका कंटेस्टंटच्या 4 ते 5 मीटिंग्स घेतात. त्याला कंटिन्यू 2-2, 3-3 दिवसांनी बोलवतात. 5-6 जणांची पुढे टीम, 10 जणांची टीम बसलेली असते. ते वेगवेगळे प्रश्न विचारतात की ह्या सिच्युएशनला तुम्ही काय कराल, त्या सिच्युएशनला काय कराल. सो त्याला पूर्णपणे ॲनालाइज केलं जातं आणि मग सांगितलं जातं की येस तू डन आहे, या शोसाठी तू ओके आहे. तर ते त्यांना जसा हवा आहे, त्यांना तो कॉन्टेंट देणारा सदस्य हवा असतो. तो कॉन्टेंट देणारा सदस्य ते बरोबर शोधतात. तर पहिल्यांदा असं असायचं की येस म्हणजे ज्यांना मूवी भेटत नाही, ज्यांना सिरियल भेटत नाही, चला इथे एक करिअर सुरू करण्यासाठी एक चान्स आहे. पण आता तसं नाही राहिलं. आता जे टॉपचे लोक आहेत, जसं एल्विश यादव झाले, जसं MC स्टॅन झाला, ते टॉपचे लोक बोलवले जातात. आणि आता बिग बॉस म्हणजे आता टॉपच्या लोकांचा शो झालेला आहे, असं आहे. पण आता जसं तू MC स्टॅनचं नाव घेतलं, म्हणजे पर्सनली मला आज विचारशील तर माझ्यासारख्या माणसाला MC स्टॅन कोण होता हे माहीत नव्हतं जोपर्यंत तो बिग बॉसमध्ये नव्हता. आणि अशी बरीचशी लोकं आहेत मराठीमध्ये जी लोकं माझ्यासारख्या व्यक्तीला बिलकुल माहीत नव्हती. किंवा सोनाली पाटीलचं नाव घ्यात आपण सध्या, तीही आम्हाला माहीत नव्हती. आणि ती जेव्हा शोमध्ये आली त्यावेळेस आम्हाला कळलं ओके कोणीतरी आहे असं व्यक्ती. तर मग हे कुठेतरी थोडंसं कसं आहे ॲक्च्युली येस, म्हणजे मी सुद्धा हा शो करतो पण मला मॅक्झिमम नावं माहीत नसतात. आता जी रिसेंट बिग बॉस 17ची लिस्ट आली आहे त्या लिस्टमधली मला एकही माहीत नाही आहे सिरियसली बोलायचं झालं तर. बट ॲक्च्युली जसं सोनाली पाटील तू म्हणालास की माहीत नव्हती तुला, बट एक सिरियल बघणारा ऑडियन्स आहे, तर त्या ऑडियन्सला सोनाली पाटील माहिती आहे. सो बिग बॉस काय ग्रॅप करतं की सोनाली पाटीलचे जे फॅन झालेत तर त्या फॅननी बिग बॉस पाहावं. सो मग तो ऑडियन्स जे सोनाली पाटीलचा एक वेगळा ऑडियन्स आहे तो ऑडियन्स येऊन बिग बॉस पाहतो. सो प्रत्येकाचा फॅन बेस आहे. जसं MC स्टॅनचं नाव घेतलं, MC स्टॅनचा खूप तगडा फॅन बेस होता, खूप तगडा. पण तो बिग बॉसमध्ये डबल टिबल झाला आहे MC स्टॅनचा. पण MC स्टॅनचं जसं रॅपर कम्युनिटी, आता माझ्या पण कॅमेरा फ्रेंड्समध्ये किंवा माझे लोकलाईट जे मित्र आहेत जे 90sचे नाहीत बट जे 2000 नंतर जन्माला आले, त्यांना MC स्टॅनचे ते फॅन्स आहेत. त्यांनी मला सांगितलं MC स्टॅन काय आहे, पण ते सुद्धा बिग बॉस पाहायला लागले. सो असं एक असतं की बिग बॉसवाले काय करतात, वेगवेगळ्या ठिकाणचे लोक घेतात. जर मराठी बिग बॉसची गोष्ट करायची झाली तर कोणी राजकारणामधून येईल, कोणी पोवाडा गाणारा येईल, कोणी आता ह्याच्यामधले कीर्तन करणारी पण ती एक बोलवली होती. तर असे वेगवेगळे घेतात ते आणि हा ऑडियन्सना एकत्र करतात. आणि बघा तुमचा आयडॉल काय करतोय 24 तास घरामध्ये.
ओके, ठीक आहे, तू इतकं बोललास बिग बॉसबद्दल, पण मला असं विचारायचं आहे कुठेतरी, हा कन्सेप्ट कुठून आला? म्हणजे देअर इज सम रूट, समथिंग इज देअर. म्हणजे ही जी आपण बोलतो की 100 लोक, आपण बोलतो की 100 दिवस लोक घरात राहत आहेत, देअर इज कॅमेराज ऑल ओव्हर. मग ही कन्सेप्ट कुठून तरी आली असेल, काहीतरी असेल त्याच्यात बॅकबोनला. येस, म्हणजे ॲक्च्युली बिग बॉस, आता मी खूप शॉर्टमध्ये सांगतो, एकदमच 90sमध्ये वगैरे जात नाही. तर एक बिग ब्रदर म्हणून शो यायचा, जो इंग्रजी शो होता, ज्याच्यामध्ये वर्ल्ड वाईडचे लोक घेतले जायचे, वेगवेगळ्या देशांमधले. तर तो जो बिग ब्रदरचा पहिला सीझन होता, तो सीझन आपल्या इंडियाच्या शिल्पा शेट्टीने जिंकला होता. सो इंडियातली लोक एकदमच हे झाले की म्हणजे ही मुलगी बाकीच्या लोकांमध्ये जाऊन राहिली आणि त्याने शो जिंकतीये, तर हा कुठेतरी आपल्याकडे आला पाहिजे. सो मग आपल्याकडे कलर्स वाहिनीने एकत्र येऊन त्या मीटिंग्स घेतल्या आणि त्यांना असं वाटलं की हा कन्सेप्ट इकडे चालू शकतो. आणि मग सुरुवातीला मग संजय दत्त किंवा बाकीच्या जे होस्ट होते त्यांच्या थ्रू हा चालू केला. मग सलमान खानने तो कॅरी फॉरवर्ड केला आणि सलमान खानने एक वेगळं स्थान तयार केलं आणि पॉप्युलर झालाय. कारण 16 वेगवेगळ्या ठिकाणची लोक येऊन जर तिथे काहीतरी करतायत, सो पाहायला मजा येणारच. पण जसं तू बोललास की 16 वेगवेगळ्या, पण मला अजून सांगायला आवडेल की मे बी हा शो एकदा हिंदीत होता स्टार्टला आणि आता तो ईच अँड एव्हरी रिजनल लँग्वेजमध्ये आहे. तर त्याची पॉप्युलॅरिटी नक्कीच आहे, त्यात काहीच वाद नाही. पण पॉप्युलॅरिटी मिळताना असंही बोललं जातं ना की काही लोक जे क्रिटिसाइज करतात बेसिकली, आणि मला वाटतं तू त्याच्यावर जास्त फोकस करा आजच्या पॉडकास्टमध्ये. कारण असं बोललं जातं की जर तुला माहिती असेल तर सिद्धार्थ यादव सारख्या व्यक्ती, ज्यांनी एकेकाळी सलमान खानला खूप शिव्या घातल्या होत्या, लाईक की ज्या लोकांना काहीच काम नसतं अशी लोक सलमान खानचा मूवी बघतात, किंवा फक्त भाई का मूवी इसलिए मुझे देखना है, देर इज नो एनी रूट्स, आणि जे आपण म्हणतो की त्याचा आउटकम काहीच नाही, अशी लोक पण आहेत. मग अशा लोकांसाठीच फक्त हा शो आहे का? येस, म्हणजे तो आय थिंक एल्विश यादवची गोष्ट करतोय. आणि एल्विश यादवने सलमानच्या ऑपोजिटमध्ये गोष्टी बोलल्या होत्या आणि तो आता रिसेंटली शोमध्ये पण आला, त्याने शो पण जिंकला. एक वेगळी फॅन फॉलोइंग आहे, एक यूट्यूबर आहे. सो गोष्टी अशा आहे की बिग बॉसबद्दल खूप साऱ्या गोष्टी निगेटिव्ह बोलल्या जातात. मी 2017ला बिग बॉसचे रिव्ह्यू करायला सुरुवात केली. त्याआधी जेव्हा माझी बहीण घरामध्ये बिग बॉस लावायची, मी चिडायचो की ही भांडणं घरामध्ये लावायची नाही. कारण मी ज्या वेळेस बिग बॉस बघितलेलं आहे, ज्यावेळेस ती कॉन्सन्ट्रेशनमध्ये असायची, त्यावेळेस ना ते एकदम तुफान भांडण असायचं, एकमेकांना शिव्या देणं, ते बीप वगैरे ऐकू यायचे. आणि मी म्हणायचो की काय आहे ह्याच्यामध्ये, मला कन्सेप्ट माहिती नव्हती आणि मी तिला विचारायचो काय आहे, तर ती मला सांगायची की कंटेस्टंटचे नाव की हा बघ काय करतोय आता ह्यानी ना काल असं केलं होतं, असं केलं. म्हटलं की मला काय करायचं, त्यांनी काल चपाती नाही केली तर, त्यांनी चपाती नाही खाल्ली तर. सो मी या गोष्टी विचारायचो. सो काय हे मला समजत नव्हतं. सो निगेटिव्ह ह्या गोष्टी पसरल्यात की इकडे सगळं निगेटिव्हच होतं. पण जसं तू म्हणाला की एल्विश यादवने सलमानच्या ऑपोजिटमध्ये बोलला तरीही तो शोमध्ये आला, तर फेम कोणाला नको आहे? सलमान खान समोर कोणाला नाही जायचं आहे. अभिषेक मल्हान जो सेकंड रनरअप झाला आहे, तो बिग बॉसमध्ये जाणार नव्हता, बट त्याला सांगितलं गेलं की मागच्या वेळेसचा OTT सीझन करण जोहरने होस्ट केला होता, हा सीझन सलमान खान होस्ट करणार आहे. त्यांनी स्वतःच व्हिडिओमध्ये सांगितलं आहे की हा सीझन जर सलमान खान होस्ट करणार आहे तरच मी येणार, नाहीतर मी येणार नाही. सो सलमानच्या समोर कोणाला नाही जायचं, कारण एक सुपरस्टार आहे आणि बिग बॉसमध्ये आल्यानंतर जे फॅन फॉलोइंग आहे ते डबल होतं. जसं MC स्टॅनला आपण पाहिले, प्रत्येकाचंच डबल झालेलं आहे. सो ते फेम कोणाला नको आहे. जरी आधी शिव्या घातल्या असल्या, सलमान खानला शिव्या झाल्यानंतर पण आपण फेमस होणारच. शाहरुख खानच्या ऑपोजिटमध्ये लोक का बोलतात, फेमस होतात की लोक डोक्यावर घेणार आहे ह्याच्या ऑपोजिटमध्ये बोलल्यानंतर. सो बरोबरी करू शकत नाही, सो ऑपोजिटमध्ये बोललं जातं आणि इथे येऊन फेम. फेमचा मुद्दा काढला, त्याचं मला एक कमेंट किंवा एक रोस्ट आठवतं. असं बोललं जातं किंवा अजूनही बोललं जातं, जर तू ऐकलं असशील तर बिग बॉस हा एक चीप शो आहे जिथे तुम्हाला पैसे आणि फी मिळतात आणि म्हणून तुम्ही जाता. मग तुमची मेंटॅलिटी तशीच डेव्हलप होते. तर हे खरंच आहे का, किंवा असं होतं का? बिग बॉसच्या ज्यावेळेस 5-6 मीटिंग होता सुरुवातीला, त्यावेळेस पेमेंट डिसाईड केलं जातं. जसं मी काही बिग बॉसच्या मराठीच्या कंटेस्टंटला ओळखतो, त्यांना जाऊन ते आपली डिमांड ठेवतात की मला 70,000 पाहिजे, 80 पाहिजे, 1,00,000 पाहिजे. मग त्याच्यानुसार हे जे पेमेंट असते पर वीक असतं, पर मंथ नसतं. पर वीकला ज्यांनी 60,000 ठरवले त्याला पर वीकला 60,000 रुपये मिळणार असं. तर मग त्यांना जर ते पाहिजे असेल तर मग ते तो कंटेस्टंटला ठेवतात, तो किती कॉन्टेंट देणार यावरती. तर आता मला समजा बिग बॉसची ऑफर आली आणि मी जर त्यांना सांगितलं की मला 1,00,000 रुपये पाहिजेत पर वीकला, तर ते बघणार की माझ्यामुळे किती ऑडियन्स त्याच्यामध्ये इन होईल, मग ह्याला 1,00,000 रुपये देणं वर्थ आहे का. आणि मी कशासाठी जाणार, स्वतःचं नाव वाढवण्यासाठी, मोठं करण्यासाठी. कारण बिग बॉस एक वेगळा ऑडियन्स आहे, माझं पण सगळं यूट्यूब असेल, इन्स्टा असेल, सगळं मोठं व्हायरल होऊ शकतं. सो मी पण पैशासाठी जाणार, असं नाही की मी पैसे कमवायला नाही जाणार. पण बिग बॉसच्या घरामध्ये राहणं, मी जेवढ्या बिग बॉसच्या कंटेस्टंटला भेटलोय ते खूप अवघड आहे.
100 दिवस लिटरली तिथे त्रास होतो आणि एक माणूस वरतून कंटिन्यू ऑर्डर देत असतो. मी एकच दिवस राहिलो बिग बॉसच्या घरामध्ये, तर कंटिन्यू ऑर्डर देत असतो आणि त्या ऑर्डरला फॉलो करायचं म्हणजे ते असं नाही का ते पुतळे चालवतात त्या टाईप ते आहे. त्याच्यामुळे पैसे घेऊन तिथे जाणं, लोक रडतात तिथे. सिद्धार्थ शुक्ला एवढा स्ट्रॉंग माणूस तो रडलाय तिथे. आसिम रियाज एवढा स्ट्रॉंग तो रडलाय. एल्विश यादव रडलाय. सो हे रडणं म्हणजे टॉर्चर आहे ते. पण कधीतरी असं बोललं जातं ना की इट्स अ स्क्रिप्टेड शो बेसिकली, आणि तुम्हाला ती स्क्रिप्ट असते त्याच्यासाठी तुम्ही रडता. मग हे खरंच आहे का? तुम्हाला कोणीतरी सांगतं रड आता आणि तू रडलायस, असं होतं? फर्स्ट ऑफ ऑल हा बिलकुल पण स्क्रिप्टेड शो नाहीये. जसं आता समजा आपण दोघे आहे इथे आणि काही समजा कॅमेऱ्यामध्ये लोक आहेत. 5 जणांना असं समजायचं की हे बिग बॉसचं घर आहे आणि एक वरतून ऑर्डर आली आणि त्यांनी सांगितलं की या 5 मध्ये ना तुम्हाला 2 अशी नावं घ्यायची ती तुम्हाला बिलकुल आवडत नाही, तुम्हाला या घरामध्ये त्यांना ठेवायचं नाहीये, आणि तू माझं नाव घेतलं आणि अजून कोणाचं नाव घेतलं. ऑब्व्हियस रिझन आहे की माझ्या मनामध्ये तुझ्याबद्दल राग निर्माण होणार की तू त्या दोघांचं नाव का नाही घेतलं, माझंच का घेतलं. सो हे बिग बॉस स्वतःहून त्यांच्यामध्ये भांडणं लावतात. हाच टास्क आहे हा. आणि तिथल्या जाणाऱ्या लोकांमध्ये ना तो द्वेष वाढत जातो एंडपर्यंत. ग्रुप सेपरेट होतात. ही बिलकुल स्क्रिप्ट नाहीये. म्हणजे मी एक दिवस एज अ टेक्निशियन म्हणून असं ते बोलवलं होतं 1 दिवसासाठी. तर त्यांनी जेव्हा आत पाठवलं 1 दिवसामध्ये आमची स्टोरी तयार झाली होती पूर्ण. म्हणजे इव्हन ते टेलिकास्ट जर केलं असतं तर म्हटलं असते भाई ह्यांना स्क्रिप्ट दिली होती 1 दिवसाची आणि ह्यांनी त्याचप्रमाणे स्वतःचे कॅरेक्टर प्ले केलेत. बिलकुल तसं नाहीये. आणि ज्यावेळेस जे इमोशन बाहेर येतात तेच इमोशन आपल्याला दिसतात. ते बिलकुल स्क्रिप्टेड नसतं. नाही, पण डेफिनेटली जशी 24/7 मी एका घरात आहे. माझ्यावर 90 ते 100 कॅमेऱ्यांची नजर आहे आणि असं होतं ना कुठेतरी मी फक्त 50 मिनिटाचाच एपिसोड बघतोय. सो इट्स डेफिनेटली हायली एडिटेड. इट्स डेफिनेटली व्हॉट मेकर्स वॉन्ट टू शो ते दाखवलेलं असतं. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की ते फक्त भांडणंच दाखवतात. म्हणजे बऱ्याचदा असं बघितलं, जसं तूही बोललास की बऱ्याचदा भांडणं दाखवलं जातं. मग हा मोठो का आणला जातो समोर? ॲक्च्युली भांडणं हायलाईट होतात. म्हणजे मी तुला सांगतो, तू बरोबर बोलला की 100-150 कॅमेरेज असतात आणि एक स्टोरी कॅरी फॉरवर्ड केली जाते. त्यांना 1 तासात काय दाखवायचं त्यांच्या हातामध्ये. 2 जण आहेत, एक तू आणि मी आहे, आपल्या दोघांमध्ये वाद चालू आहे आणि अजून 2 जण आहे त्यांची लव्ह स्टोरी चालू आहे. तर त्यांच्यामध्ये जी भांडणं होतील ती आपल्याला नाही दाखवणार आणि आपल्या दोघांमध्ये जे प्रेमळ संभाषण होणार ते नाही दाखवणार. तर स्टोरी काय फॉरवर्ड होणार की सकाळी आपल्या दोघांमध्ये भांडण झालं आणि संध्याकाळी भांडण झालं. दुपारी आपण जेवताना एकत्र बसून जेवलोय ते दुपारचं नाही दाखवणार. आपलं भांडण कॅरी फॉरवर्ड केलं 1 तासाच्या एपिसोडमध्ये आणि त्यांचं प्रेम आहे, पण मध्ये अचानक त्याला असं वाटलं की तिने ना इथे तिचा टॉवेल नव्हतं ठेवायला पाहिजे, तिने ना माझ्यासाठी चपातीला तेलच नीट नाही लावलं. त्याच्यावरून हलकासा वाद झाला. तो वाद नाही आपल्याला दाखवणार. पण त्यांनी जेवढे पण प्रेमाची गोष्टी बोलल्यात की मला तू खूप आवडते, तुझा हा ड्रेस खूप छान आहे, तू ना चालताना खूप छान चालतेस, ह्या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला दाखवणार. आणि मग प्रोमोमध्ये फक्त हायलाईट करताना आपल्याला जेवढे पण तू बिग बॉसचे प्रोमो बघशील त्याच्यामध्ये भांडणच दिसतात, कारण लोकांना दुसऱ्यांच्या घरातली भांडणं बघायला आवडतात. बट सी ॲट अ नॅशनल टेलिव्हिजन लेवल एखादा व्यक्ती डेली सिडिझम किंवा डेली वॉरिझम ज्याला म्हणतो आपण, असे शब्द वापरून किंवा अशा गोष्टी प्रमोट करत असेल तर इट इज अ बेटर ऑर नॉट. हा पण एक चॉईस आहे. आणि त्याच्यानंतर दुसरी गोष्ट अशी की एवढ्या हाय लेवलला जाऊन तुम्ही फक्त वादवाला कंटेंट प्रत्येकाच्या घरात डेली पोहोचवताय. मग ते किती फेअर आहे त्यांच्यासाठी? कारण मे बी त्याच्यामुळेही तुम्ही ते कन्झ्युम करून तसं वागू शकता. आणि असतं ना यार, माझा रोल मॉडेल सपोज मला कुणीतरी आवडत होतं, जसं सपोज मला रेशम टिपणीस खूप आवडते आणि रेशम टिपणीस वेगळ्या फेममध्ये तिथे दिसली किंवा वेगळ्या कॅरेक्टरमध्ये मला तिथे दिसली. सो डेफिनेटली त्या व्यक्तीबद्दल माझा वेगळा विचार होणार आहे, वेगळ्या गोष्टी होणार आहेत. मग ते कसं तुम्ही सॉर्ट आउट करता किंवा ते कंटेस्टंट कसं सॉर्ट आउट करतात त्या गोष्टी? ॲक्च्युअलमध्ये जसं तू बिग बॉसचा शो फॉलो करत नाही त्याच्यामुळे तुला असं वाटतं की भांडण प्रमोट करतायत. पण एक सीझन समजा सिद्धार्थ शुक्ला, एक बऱ्याचशा सीझन आहेत, सगळ्या सीझनमध्ये वेगळी स्टोरी आहे. सिद्धार्थ शुक्लाचं सीझन 13 आहे. सिद्धार्थ शुक्लाच्या सीझनमध्ये सिद्धार्थ शुक्लाने पूर्ण जगाला शिकवलं की एक मुलगा आणि एक मुलगी हे वेगळे नाही आहेत. सो दोघांना सेम ट्रीट करायचं आहे. सो त्याचं रश्मी देसाईसोबत भांडण झालं त्यावेळेस पण त्याने सेम ट्रीट केलं आणि त्याचं आसिम रियाजसोबत झालं त्यावेळेस पण त्याने सेम ट्रीट केलं. त्याने शहनाज गिलला इतकं छान प्रकारे प्रोटेक्ट केलं की आज पण म्हणजे शहनाजचं नाव घेतलं ना सिडनाजच म्हणतात. सिद्धार्थ शुक्ला शहनाज, सिडनाजच बोललं जातं. तर ते प्रेम पण दिसलंय खूप जास्त, प्रोटेक्टिव्ह नेचर, की आपण आपल्या गर्लफ्रेंडला, आपल्या एका फ्रेंडला कसं प्रोटेक्ट करू शकतं ते सिद्धार्थ शुक्लाने शिकवलं. आसिम रियाजने दोस्ती कशी टिकवतात हे शिकवलं. शहनाज गिलने एक म्हणजे निस्वार्थी प्रेम कसं असतं हे शिकवलं. सो या सगळ्या गोष्टींना वेगवेगळ्या कॅरेक्टरमधून दिसतात.
तर असं आहे की भांडण नाही प्रमोट केलं जात, प्रेमाच्या गोष्टी पण सगळ्या दाखवल्या जातात. खूप क्यूट सीझन होता सीझन 13. सीझन 11 शिल्पा शिंदे ही कंटिन्यू किचनमध्ये असायची. ती 15-16 जणांची चपात्या करायची. जवळपास 90वा दिवस असेल, तिच्या हाताला पूर्ण फोड आले होते. पण त्या आपल्या महाराष्ट्राची आहे ती. तिच्या एवढा त्रास होऊन सुद्धा ज्या व्यक्तीसोबत तिचं एकदम हमरीदुमरीचं भांडण झालंय त्याच्यासाठी पण तिने चपात्या केल्या. तिने चपात्या करणं सोडलं नाही. सो हे पण शिकवतं की आपल्या घरामध्ये आपलं ज्यावेळेस भांडण होतं त्यावेळेस आपण स्वयंपाक नाही बंद करायला पाहिजे. सो या बऱ्याचशाच गोष्टी शिकवल्या जातात. पण ती लाईक तू डिटेल अनालिसिस करतो म्हणून हे तुला दिसतं किंवा माहिती आहे. पण माझ्यासारखा व्यक्ती ज्याला फक्त ग्लिम्सेस दिसत आहेत किंवा ज्याला फक्त 50 मिनिटचा कंटेंट बघायचा आहे, त्याच्यासाठी डेफिनेटली ते डेली वॉरिझम किंवा डेली सिरिझम आहे तो पार्ट झाला. मग त्याच्यासाठी याच्यातून घेण्यासारखं काय आहे? त्यांनी म्हणजे तो तर ऑब्व्हियसली म्हणजे तू जसं बोलला त्याच्यासाठी ह्याच्यातून घेण्याचं सारखं काहीच नाही आहे. ज्यावेळेस तुझा एखादा आयडॉल किंवा तू ज्याला पाहिलेलं आहे आणि तुला असं वाटतं की यार मी ह्याला स्क्रीनवरती रोज बघतो आणि तो आता बिग बॉसच्या घरामध्ये येणार आहे, तर मला त्याला बघायचं त्याची डेली लाईफ कशी आहे. सो तू ज्यावेळेस तो शो त्या पर्टिक्युलर माणसासाठी फॉलो करशील ना, त्यावेळेस तुला ह्या शोची डिटेलिंग कळेल. म्हणजे आपण कुठलीही गोष्ट फक्त प्रोमोवरून जज नाही करू शकत. आणि बिग बॉसचे प्रोमो हे मी आता सगळ्यांसमोर सांगू शकतो हे हायली मिसलीड असतात. म्हणजे तुम्हाला जे प्रोमोमध्ये दिसतं ते ॲक्च्युअलमध्ये तिथे नसतंच. ते खूप छोटं भांडण मागे बॅकग्राऊंडचे एवढे व्हॉइस आणि एवढं म्युझिक लावून हायलाईट केलं जातं की जे बिग बॉस बघत नाही त्यांना पण असं वाटतं की भाई काय केलंय आत, आणि ते जाऊन पाहावं. तर या सगळ्या गोष्टी ते हायलाईट केल्या जातात. त्यामुळे जो बिग बॉस पाहत नाही, जसं ध्रुव राठी आहे तो बिग बॉस नाही पाहत, त्यांनी बिग बॉसला इतकं जबरदस्त क्रिटिसाइज केलंय. पण जे बिग बॉस पाहतात त्यांना माहिती आहे की ह्यांनी न पाहता केलंय. सो तो त्याच्या जागी बरोबर आहे. ध्रुव राठी बिलकुल चुकीचा नाही, तो त्याच्या जागी बरोबर आहे. पण आपण बिग बॉस शो बघतोय सगळं मला माहिती आहे की बिग बॉसच्या घरामध्ये फक्त भांडण प्रमोट केलं जात नाही, उलट त्याच्यानंतर जे त्याचं सॉल्व्ह होतं, सगळ्या इश्यूज सॉल्व्ह होतात, त्या सगळ्या गोष्टी सुद्धा दाखवल्या जातात त्यामध्ये. पण असं कुठंतरी आहे किंवा असं मला पर्सनली वाटतं की मेकर्स याच्यात फुटेज घेतात डेफिनेटली, आणि सेम फुटेज सलमान खान किंवा मग महेश मांजरेकर सरही घेतात आणि तेही डेफिनेटली फॉलो करतात का नाही किंवा कितपत फॉलो करतात ती गोष्ट ते लोक, कारण ते फक्त चावडीहून बोलतात. पण मग डेफिनेटली ते तितका कंटेंट फॉलो करतात का? सिम्पली तुला सांगतो की महेश मांजरेकर सर असतील किंवा सलमान सर असतील, हे दोघे पण बिग बॉसचे होस्ट आहेत. मी स्वतः ज्यावेळेस बिग बॉस पाहतो त्यावेळेस मला बिग बॉसचा शो संपल्यानंतर रिव्ह्यू करायला लागतो. मी बिग बॉस पाहतो, रिव्ह्यू करतो. पण मला तो 1 तासाचा शो बघणं त्या इतक्या कॉन्टेंटमध्ये माझ्या यूट्यूबच्या ह्याच्यामध्ये इतकं अवघड होतं की म्हणजे मी कसं काय करू आता, बिग बॉसचा शो कधी बघू. पण लोक वाट बघतात कारण रोजचा तिकडे होस्ट नसतो कोणी. सो माझे रिव्ह्यू चालतात किंवा रिव्ह्यू बघण्यासाठी लोकांची गर्दी होते. पण ॲक्च्युअलमध्ये गोष्ट अशी आहे, ज्यावेळेस सलमान खान येऊन सावडीवरती बोलतो किंवा महेश सर बोलतात, तर ह्या दोघांना बिग बॉसचे मेकर्स एक स्क्रिप्ट देतात. स्क्रिप्ट म्हणजे सोमवारी, मंगळवारी, बुधवारी, गुरुवार, शुक्रवारी जे पण पॉईंट्स, जे मोठे मोठे भांडणं झाले, जे प्रेमाचं काही गोष्ट चालल्यात, त्या हायलाइटेड पॉईंट्स त्यांना दाखवले जातात. ते दोघं जण येऊन बॅक स्टेजला बसतात, त्यांना एक TV वरती तेवढाच एक एपिसोड दाखवला जातो की ह्या अशा अशा गोष्टी आहे, ह्यांनी ही रिॲक्शन दिली, त्यांनी ती दिली आहे, तुम्हाला याची साईड घ्यायची. तुला हे पण मी हायलाईट करून सांगतो की कोणाची साईड घ्यायची हे पण ते सांगतात. कारण मोस्ट ऑफ द टाइम मी आता मी कदाचित चुकीचा असेल बरोबर असेल मला माहीत नाही, पण जिकडे पब्लिकचा सपोर्ट आहे आणि जिकडे एखाद्या माणसाने बरोबर गोष्ट केली पण तरी पण त्याला ना स्कोल्डिंग कंटिन्यू, ह्या संडेला केलं, त्या संडेला केलं, त्या संडेला केलं, त्याच्याबद्दल चांगलं बोलायचंच नाही. मग होस्टच्या ऑपोजिटमध्ये बोललं जातं सोशल मीडियावरती, ह्याच्याबरोबर का नाही बोलत, ह्याच्या ऑपोजिटमध्ये काय बोलत. मग ते प्रूव्ह करतात येणाऱ्या संडेला की आम्ही या गोष्टीमुळे त्याच्या ऑपोजिटमध्ये बोललोय, त्या गोष्टीमुळे त्याच्या ऑपोजिटमध्ये बोललोय. पण ॲक्च्युअलमध्ये त्यांना त्या व्यक्तीला वरती आणून नसतं द्यायचं. एक सिम्पल उदाहरण द्यायचं झालं तर प्रसाद जवादे, प्रचंड सपोर्ट होता पब्लिकचा. करेक्ट. 6व्या का 7व्या नंबरला बाहेर पडलाय आणि त्याला वोट्स इतके प्रचंड होते की म्हणजे तो जिंकला असता शो. बट वोट्स आपल्याला माहित नाही, या सगळ्या गोष्टी आपल्याला माहित नाही. सो यु नो हे त्यांच्या हातात आहे. हां, सरप्राईज आहे माझ्यासाठी. वोट्सचा असा विषय की आता समजा 4 जण होते फायनलला, ज्याच्यामध्ये यु नो एक कंटेस्टंट मागच्या जिंकणार होता ना, एक अभिजित नावाचा जो आहे, आय थिंक त्याचं खेळकर काय ते नाव आडणार मला, अभिजित खेळकर. हां, म्हणजे इव्हन मला त्याचं नाव पण माहीत नाही. तो विनर झालाय बिग बॉसचा. तो विनर होण्यासाठी त्यांनी जितके पण आमचे चॅनल आहे यूट्यूबवरती किंवा जितकी पण सोशल मीडियावरती आहे, कुठल्याही पोलमध्ये तो नंबर 1 वरती नव्हता. इव्हन जेवढे लोक आहेत त्याच्यामध्ये तो नंबर डाऊन सगळ्यात खाली होता, तरी तो जिंकू शकतो. तर कुठे ना कुठे मेकर्सचा याच्यामध्ये हात आहे, नो डाऊट. त्यांचा शो आहे, त्यांचा बॉल, त्यांची बॅट, त्यांचा स्टंप, त्यांचं ग्राउंड.
आता तुझ्या याच पॉईंटला पुढे कॅरी करायचं की त्यांचं बॅट बॉल स्टंप एव्हरीथिंग इज त्यांचं आहे. मग कुठेतरी असं असतं ना की मेकर्स इतकं ते प्रोएक्टिव्हली टास्क देतात ज्याच्याने तुमची भांडणं होतात. म्हणजे माझ्यासारख्या व्यक्तीला विचार असेल तर मी एखाद्या घरात 10 लोकांसोबत किंवा 100 लोकांसोबत सुद्धा राहील आणि जर टास्क नसेल किंवा काहीच असेल तर त्यात भांडणं व्हायचा प्रश्नच नाही. आम्ही गुण्यागोविंदाने राहू, सगळं छान छान करू, कारण कोणाला हवं नको या लोकांसोबत राहायला. आजच्या काळामध्ये प्रत्येकाला असं वाटतं की माझ्यासोबत कोणीतरी असावं, 24/7 कोणीतरी असावं, मी त्याला गोष्टी शेअर करा, गोष्टी सांगा. पण मग मध्येच कुठेतरी तो टास्क पॉपअप होतो आणि ज्याच्यामध्ये तुम्ही भांडता आणि असं भांडता की मग एखाद्याचं बॉडी शेमिंग केलं जातं, एखाद्या खूप ह्युमॅलाइट केलं जातं किंवा एखाद्याला पार म्हणजे त्याचा हिस्ट्री जॉग्राफी बोललं जातं. मग हे कितपत योग्य आहे किंवा मग हे मेकर्सनी कितपत करायला हवं? ॲक्च्युअलमध्ये आता ह्याचं एक सिम्पल रिअल लाईफ एक्झाम्पल देऊ इच्छितो की मी माझ्या मित्रांसोबत क्रिकेट खेळतो. बऱ्याचदा माझं असं होतं की मॅच हरल्यानंतर ना चिडचिड होते. एक दिवस असं झालं की एक मॅच होती, शेवटच्या 2 बॉलला पुढच्याला 1 रन लागत होते. मला कसे पण करून ते 2 बॉल मी बॉलिंग करत होतो, मला हे करायचे होते. पण त्याच्या बॅटची कट लागली आणि त्याने 1 रन काढली. माझं डोकं इतकं खराब झालं की मी फरशी उचलली त्याला मारण्यासाठी, असं झालं. आणि त्याच्यानंतर मला रिअलाईज झालं थोड्या वेळाने की अरे आपण चुकीचं गेलो. मी त्याच्या घरी गेलो आणि त्याला सॉरी म्हटलं. माझा चैतन्य म्हणून मित्र आहे त्याला. तर म्हणजे ते हे आपण इतक्या लेवलला जाऊ शकतो आपल्या जवळच्या व्यक्तींच्या. तर त्या टास्कमध्ये तिथे ती पण एक मॅचच असते ना, तिथे पण आपल्याला जिंकायचं आहे, तिथे आपल्याला तर शोमध्ये टिकायचं आहे. तिथे जर आपण शोमध्ये नाही टिकलो तर आपण घरातून बाहेर जाणार आहे, आपलं फेम एंड होणार आहे. सो आपण हाय लेवलला जाऊ शकतो ते तिथे. त्याच्यामुळे ह्या गोष्टी ना आतून येतात आणि बिग बॉसला हेच पाहिजे, हेच तर कॉन्टेंट आहे बिग बॉसचं. सो बिग बॉस हे प्रमोट करतात. येस. पण कुठेतरी असं होतं ना की लहान मुलं आहेत घरामध्ये किंवा जे कॉलेज गोईंग स्टुडंट आहेत ते पण हे बघतायत आणि ते तसं बिहेव करतायत किंवा ते जसं तू म्हटलास तू फरशी उचलली तसं काहीतरी प्रोएक्टिव्हली होतंय. जर त्याच्याऐवजी चांगला कंटेंट दाखवलं तर मे बी चांगल्या गोष्टी होऊ शकतात. मग ॲक्च्युअलमध्ये हा जर शो आहे तर हा लहान मुलांचा शो नाहीच आहे. हा फॅमिली शो आहे, पण हा लहान मुलांचा शो नाही आहे. तर हा शो ज्यांनी पण बघायला पाहिजे तो ते 18पेक्षा जास्त वर्षाचे पाहिजे, म्हणजे ते मॅच्युअर्ड असतील. मॅच्युअर्ड असल्यामुळं आता कसा विषय आहे, OTTमध्ये ना एक किसिंग सीन पण दाखवला आहे. सो छोटे मुलं नाही बघू शकत या गोष्टी. सलमान खान भले येणार, सलमान खान बोलणार की माझ्या शोमध्ये हे कसं काय दाखवलं, तुम्ही माझ्या शोमध्ये येऊन हे कसं काय करता, हे ते. सलमान खाननी त्याची साईड एकदम छान प्रकारे मांडली की हे माझं घर आहे, इथे तुम्ही हे नका करू ते नका करू. पण दुसरी साईड ही आहे की हा शो तुमचाच आहे ना, तुम्ही तो कॉन्टेंट दाखवला नसता तर कोणालाच कळलं नसतं. सो हे तुमच्या हातात होतं. तुम्ही वरतून थांबवू शकत होता की हे नाही चालणार, तुम्ही वरती बसलेला असता, बोलत असता, तुमच्याकडे माईक आहे. सो त्यांना ते दाखवायचंय, पण त्यांना हे पण दाखवायचं की आमचं घर कसं छान आहे. सो हे दोन्ही गोष्टी सायमल्टेनियसली येत असतात. त्याच्यामुळे मी हेच म्हणेन की हा शो लहान मुलांचा बिलकुल नाही आहे. जे मुलं मॅच्युअर्ड आहेत त्यांनीच हे बघावं. सो आपण जसं म्हणतो ना की ठराविक एज झाल्यानंतर आपल्याला एक समज येते की हां म्हणजे लग्नाचं वय झाल्यानंतर समज येते की कसं वागायला पाहिजे. सो पुढच्याकडून काय घ्यायचं आहे, निगेटिव्ह घ्यायचं, पॉझिटिव्ह घ्यायचं आहे, त्या गोष्टी. कारण दोन्ही गोष्टी दाखवतात, फक्त भांडण नाही, पॉझिटिव्ह गोष्टी पण दिसतात. नाही मगाशी जसं तू पॉईंट काढलास की दुसऱ्याच्या आयुष्यात काय चाललं हे बघायला इंडियन लोकांना खूप आवडतं आणि त्याच्यावर जे इतका मोठा शो होऊ शकतो तर खरंच तो पॉईंट आपण ठेवला पाहिजे का आपल्या डेली रुटीनमध्ये? ॲक्च्युली तो पॉईंट बिलकुल ठेवायला नाही पाहिजे. म्हणजे जर तुम्हाला लाईफमध्ये ना सक्सेसफुल व्हायचं असेल तर फर्स्ट ऑफ ऑल मी ऑडियन्सला डायरेक्ट कॅमेरामध्ये सांगतो, तुम्हाला लाईफमध्ये सक्सेसफुल व्हायचं असेल तुम्ही चांगलं करा. जे पण करायला तुम्ही घेतलं आहे तुम्ही ना बिलकुल 4 लोक काय म्हणतात ना बिलकुल त्याच्यावर लक्ष देऊ नका ना. म्हणजे तुमच्या शेजारच्या घरामध्ये भांडण चाललं आहे, ती ऐकलं, शेजारच्या बाबाने शेजारच्या बाईला फटका दिला, शेजारच्या बाईने त्याला शिवी दिली, ह्या सगळ्या गोष्टी ऐकून तुमच्या कानात जाणार, तुम्हाला खूप छान वाटतं का म्हणजे काय हे बघण्यामध्ये काय मजा आहे, मला काहीच समजत नाही. सो ह्याच्या व्यतिरिक्त ते 15 ते 20 मिनिट किंवा तो तुमचा जो काळ आहे तो काळ तुम्ही तुमच्या बेटर गोष्टी करण्यासाठी एन्जॉय करा ना. म्हणजे एक तर फॅमिलीसोबत छान टाईम स्पेंड करा, दुसऱ्याच्या ह्याच्यामध्ये आनंद व्यक्त करू नका. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही क्रिएटिव्ह गोष्टी करा ना. आपल्याला माइंड दिलं आहे, म्हणजे एक कोणीतरी सायंटिस्ट येणार, त्याला लाईटचा शोध लावला, अख्ख्या जगाला लाईट मिळाली, फक्त त्याच्याकडे एक वेगळा मेंदू होता का? नाही, प्रत्येकाकडे काहीतरी वेगळं आहे. सो आत घुसा ना तुमच्या माइंडमध्ये, कॉन्शियस सबकॉन्शियस माइंड दोन्हीचं माइंड यूज करा आणि पहा. मग ज्यावेळेस आपण आपल्या माइंडचा यूज करतो आणि ज्यावेळेस आपण स्वतःला वेळ देतो त्यावेळेस ना या गोष्टींकडे बिलकुल लक्ष देत नाही.
म्हणजे इनडायरेक्टली तू असं प्रमोट करतोस का बिग बॉस बघू नका उद्यापासून? नाही, बिलकुल नाही. बिग बॉस पहा, पण त्याच्यामधल्या वाईट गोष्टी तुम्ही हे करू नका. बिग बॉस पाहणं म्हणजे फक्त भांडण नाहीये. बिग बॉसमध्ये प्रेम आहे. बिग बॉसमध्ये खूप, म्हणजे मी तुला तेच सांगतो की मला शिल्पा शिंदेकडून काही गोष्टी शिकायला मिळाल्या, मला आसिम रियाजकडून काही गोष्टी शिकायला मिळाल्या, मला सिद्धार्थ शुक्लाकडून, म्हणजे मुलगा मुलगी भेदभाव नाही करायचा आहे, जे पण असेल ते बोलायचं आहे. तर या सगळ्या गोष्टी मला बिग बॉसमध्ये शिकायला मिळाल्या. इवन जे होस्ट असतात, म्हणजे सलमान खान आणि महेश मांजरेकर सर असतील, आता मी मराठी आणि हिंदीच पाहतो, तर ते पण येऊन गोष्टी सांगतात. आता ठीक आहे, बायस्ड काही गोष्टी असतात, पण बऱ्याचशाच गोष्टी अशा असतात ना की आपल्याला लाईफ लेसन मिळतो की अरे आपल्या लाईफमध्ये पण ना हेच चालू आहे आणि ह्याच्यावरती ना हा तोडगा आहे, म्हणजे हे जे बोलतात ना तसंच आपल्या घरात चालू आहे, तर ते नको करायला, आपण पण ह्याच्यातून काहीतरी शिकूया. तर हे खूप साऱ्या गोष्टी आपल्याला शिकायला पण मिळतात, असं आहे. बट आता एक पॉइंट आहे, बराचसा असा अस्थेटिक व्ह्यू दिला जातो, अस्थेटिक लुक दिलं जातं गोष्टींना बिग बॉसमध्ये, मग त्याची खरंच गरज आहे का? अस्थेटिक लुक जर त्यांनी दिलं नाही तर त्यांचा शोध चालणार नाही. 100 लोकांना आपण जर सर्वे केला, 100 लोकांमध्ये 80 लोकांची मेंटॅलिटी हेच आहे की त्यांना तशाच गोष्टी हव्यात. जर गोडी गोडी तिथे जर राहिले सगळेजण, तर एक होता आय थिंक त्रिशूल नाव त्याचं, त्याची मी मिमिक्री पण करायचो, आय थिंक त्याला ते आवडलं पण नव्हतं, थोड्याशा गोष्टी होत्या. तर मुलगा खूप छान स्वभावाने, खूप छान, पण जास्त काळ नाही टिकू शकला. तो ॲज अ कॉमनर म्हणून घरामध्ये गेला होता. आता पण मला बऱ्याचशाच त्यांच्या इन्स्टाला मेसेज येतात की भाई सांग ना की ह्याच्या बिग बॉसचं ऑडिशन कधी होणार आहे, आम्हाला जायचं आहे आतमध्ये, या सगळ्या गोष्टी. तर असा आहे विषय की या सगळ्या गोष्टी जर गोडी गोडी राहिल्या तर नाही जाणार पुढे. आणि बिग बॉस पण जे खूप प्रेमाने राहते ना त्याला घरात नाही राहून देत, भले त्याला बरे चांगले वोट्स मिळू, असं आहे सगळं. पण असंही होतं ना कुठेतरी यार, इतकी निगेटिव्हिटी किंवा इतकी भांडणं झेलल्यानंतर मला असं फील होतं की कुठेतरी माझा कॉन्फिडन्स लो झाला, आय एम नॉट एबल टू डू दॅट थिंग विच आय कॅन. मग त्याचे साईड इफेक्ट झालेत कुठल्या लोकांवर, जे घरात जाऊन आलेत त्यांच्यावर? कारण 10 दिवसही अशा वातावरणात राहायचं खूप डिफिकल्ट असतं. काही लोक 100 दिवस राहत आहेत. मग तिथला माझा एक दिवस असा होता, मी ज्यावेळेस गेलो होतो की यार मला मोबाईल पाहिजे माझा, असं एक ठराविक वेळानंतर घरच्यांची आठवण यायला सुरुवात झाली आणि एक दिवस होणार, मग मी घरच्यांना भेटणार, तरी मी हे काल काय झालं, काल काय केलं तुम्ही, असं होतं. आता हे लोक 100 दिवस तिथे राहतात. सिद्धार्थ शुक्लाच्या सीझनमध्ये तो 2 उषा घेऊन, ज्या कन्फेशन रूम एक असतं तिथे ना बिग बॉस आपल्यासोबत बोलतात, त्याला इतका प्रचंड त्रास व्हायला लागला त्या भांडणाचा. त्यांनी त्या उषा अशा जोरात अशा डोक्याला दाबल्या होत्या, दोन्ही कान असे दाबले होते आणि इवन असं म्हणतो ना की नसा फुटून रक्त बाहेर येईल, एवढं जास्त तो ओरडत होता की मला इथून बाहेर काढा. गेमचे रूल्स आहेत, तुमची साईन घेतलेली आहे की तुम्ही जोपर्यंत बाहेर जाणार, ऑडियन्सच्या वोटनी हे नाही होणार तोपर्यंत तुम्ही बाहेर जाणार नाही. सो खूप साऱ्या लोकांना होतं. आता सोनालीचं जर एक्झाम्पल घ्यायचं झालं, तिचा इंटरव्ह्यू घेण्यासाठी तिच्या वेळेस ती बाहेर आली, 2 दिवस ना तिला रस्ता क्रॉस करता येत नव्हता, हायवे, कारण ह्या मुव्हिंग ऑब्जेक्ट हे दिसत नाही आहे 100 दिवस. ती जवळपास 90 दिवस घरामध्ये राहिली, दिसत नाही, कळत नाही. मोबाईल कसा यूज करायचा ना, ती 2 हातांनी असे ते या गोष्टी करत होती की नाही माहिती हे कसं जायचं, ते कसं जायचं. आपण पण विसरतो. जसं मी समजा एक वेगळ्या ॲपल अँड्रॉइडला ॲपल यूज करता येत नाही, त्या प्रकारच्या गोष्टी होतात आणि लाईफमध्ये खूप साऱ्या गोष्टींना आपण विसरतो. सो हे काही साईड इफेक्ट आहेत, आता चांगले आहेत की वाईट आहेत माहीत नाही, पण त्याचा एक चांगला इफेक्ट त्यांनी हा सांगितला की मोबाईल किंवा हे जे जग आहे ना, हे तुम्ही महिन्यातले 2-3 दिवस ना बंद ठेवायला पाहिजे. आपण चालूच नाही ठेवायचं ते. त्यावेळेस तुम्हाला ना ॲक्च्युअलमध्ये दिसेल की माणसं काय आहेत. आणि हे ॲक्च्युअली रिअल आत्ताचं एक्झाम्पल सांगतो. माझी बहीण आता जिथे शिकते तिथे ना इंटरनेट बंद होतं, थोडासा प्रॉब्लेम झाला होता कराडमध्ये, ते इंटरनेट बंद होतं. 3 दिवसामध्ये ती म्हटली की मेसमध्ये मी ज्यावेळेस गेले सगळे एकमेकांसोबत बोलत होते. 3 दिवस असं वातावरण होतं की म्हणजे हेच पाहिजे, हे लाईफ आहे खरं. आणि हे ॲक्च्युली आपण जगलोय, आपण 90चे मुलं आहेत, आपण जगलोय या गोष्टी. तर आता जो बदललाय काळ, तर या काही पॉझिटिव्ह गोष्टी पण आहे की बिग बॉसच्या घरात ते त्यांना शिकवल्या जातात. मग तुला असं वाटत नाही का की या गोष्टींनी पण बिग बॉसला चांगला TRP मिळू शकेल, पण TRP साठी तेच सगळं करायची गरज नाही आहे? हां, TRP या गोष्टींनी मिळू शकेन, पण TRP साठी जसं मी म्हटलं की 100 पैकी 80 लोकांची मेंटॅलिटी हेच असते की जर आता सिम्पली तुला TRPचं गणित पण सांगतो. बिग बॉसचे 3 एपिसोड समजा सलग आलेत, त्या 3 एपिसोडमध्ये ज्या एपिसोडमध्ये मोठी मोठी भांडणं आहेत त्याच एपिसोडला मॅक्झिमम TRP असतो. म्हणजे लोकांना प्रेमळ गोष्टी नाही बघायच्यात, लोकांना भांडणं बघायची आहेत. आपली मेंटॅलिटी, आपण पॉझिटिव्ह लोक आहेत, आपल्याला असं वाटतं की यार नको, त्रास होतोय, भांडणं नको, एवढं नको, पण लोकांना त्याच्यामध्ये मजा येते
की अरे हां ह्याच्यावरती काय रिॲक्शन देतो, ह्याने रिॲक्शन दिली पाहिजे. त्यांनी जर प्रेमामध्ये येऊन एक तिसरा जण आला आणि त्यांनी सॉल्व्ह केलं की अरे तू पण शांत बस, तू पण शांत बस, तुझं असं झालं, तुझं असं झालं, हा मॅटर क्लोज, तर हे तिसऱ्याला शिव्या घालतील लोक, हा कशाला मध्ये गेला, त्यांचं चाललं होतं ना चांगलं. तर अशी मेंटॅलिटी सध्या इंडियन लोकांची झालेली आहे. मी प्रत्येकाला नाही म्हणत, बट 100पैकी 80 लोकांचं तशीच मेंटॅलिटी बदलली पाहिजे. प्रेमाच्या गोष्टी पण बघायला पाहिजे. पण बिग बॉसमध्ये दोन्ही कॉन्टेंट आहे. प्रत्येक 1 तासाच्या एपिसोडमध्ये तुला मी सांगतो, जसं भांडण प्रमोट केलं जातं, 1 तासाच्या एपिसोडमध्ये 20 मिनिट भांडण असेल, 40 मिनिट चांगल्या गोष्टी असतात. हे बिग बॉसची पॉझिटिव्ह गोष्ट आहे. 40 मिनिट चांगल्या गोष्टी असतात, पण त्या प्रमोट होत नाहीत. आणि ते जे रेग्युलरली बिग बॉस फॉलो करताना त्यांनाच माहिती आहेत. आपण आता ना बराच आउटसाईड बोललो, बिग बॉस काय दाखवतं काय नाही, आता इनसाईड घरात जाऊया. येस. तर म्हणजे बघा, आता मी ॲक्टर आहे सपोज, किंवा तिथे बोलणारे येणारे सगळे लोक ॲक्टर किंवा या फील्डशी रिलेटेड असतात, जे सोशल मीडिया किंवा कशा काहीतरी करत असतात. ओके, मग त्या व्यक्तीला माहिती आहे की 24/7 माझ्याकडे कॅमेरे आहेत किंवा 24/7 मला कोणी ऑब्झर्व करतं. मग खरंच ते त्यांच्या नॅचरल स्टेटला राहू शकतात का? कारण शेवटी ॲक्टर आहे, त्याला ॲक्ट करता येतं. मग ते होतं का? ॲक्च्युली मी माझा 1 दिवसाचा अनुभव परत एकदा त्यावरती येतो. मी ज्यावेळेस घरात गेलो, कंटिन्यू माझा पहिला 1 तास माझ्या डोक्यात होतं की अरे हा कॅमेरा माझ्याकडे फिरतोय, हा कॅमेरा फिरतोय. इव्हन एकदा असं झालं होतं, बेडरूममध्ये ना सगळ्या मुलींचा ग्रुप बसला होता आणि मी तिथे आलो आणि सगळे कॅमेरे, 1 कॅमेरा मुलींच्या ग्रुपवर होता, बाकी सगळे कॅमेरे मी जसं मूवमेंट करतो तसं पॅन होतात. तर त्या मुली म्हटल्या, 8 मुली आणि 7 मुलं आम्ही आत गेलो होतो, अरे हा बघ ना ह्याच्याकडे सगळं कॅमेरे पॅन करतायत. तर मी पण चेक केलं असं. सो आत आल्यानंतर प्रत्येकाची कॅमेऱ्यावरती चर्चा होती सुरुवातीला ज्यावेळेस आलो तेव्हा. बट ज्यावेळेस रात्र झाली, म्हणजे दुपारनंतरचा जो काळ होता, त्या काळानंतर मलाच आठवत नाही की कॅमेरे होते की नव्हते. सो एवढं आपण त्याच्यामध्ये मिसळून जातो, आपण बिलकुल बाहेरच्या गोष्टी विसरून जातो आणि त्याच्यामध्ये आपण रस निर्माण, आधेमध्ये घरच्यांची वगैरे आठवण येते, पण कॅमेरा आहे, कॅमेरा आपल्याला पाहतोय, हे एक ठराविक टाईम नंतर एका दिवसातच आमच्या डोक्यातून गेलं होतं की कॅमेरा वगैरे काय आहे. प्रत्येकजण आपापला एन्जॉय करत होता, प्रत्येकजण. असं आहे. पण आता बघ ना, माझा कोणीतरी घरामध्ये खूप चांगला फ्रेंड झाला आहे, त्याच्यावर मी ट्रस्टनी एखादी गोष्ट शेअर करतो जी मी कोणालाच सांगितलेली नसते, आणि तो इमोशनल बॉन्ड होतो समोरच्या सोबत की तुम्ही एकत्र राहतायत बरेच दिवस, आणि ती चॅनल हायलाईट करतं. करेक्ट, मीठ मिरची मसाला लावून. मग हे कितपत योग्य आहे? ॲक्च्युली पहिले जे बिग बॉस होते, त्या बिग बॉसमध्ये ना या गोष्टी नव्हत्या होत. म्हणजे समजा 2 फ्रेंड्स आहेत, त्या फ्रेंड्समध्ये एक प्लॅन केला आहे त्यांनी खूप ट्रस्टने, आणि त्याला पण माहिती समोरचा फुटणार नाही, ह्याला पण माहिती हा फुटणार नाही, सो हे कोणालाच कळणार नाही. सो पूर्वीच्या बिग बॉसमध्ये ना होस्ट ते सांगत नव्हते सगळ्यांना. आता आपल्याला तर कळतंय की या दोघांचं खेळासाठी या सगळ्या गोष्टी चालल्यात, पण ना सध्या ना रिसेंटली त्या गोष्टी अशा झाल्यात ना की बिग बॉसला जर एखाद्याला डाऊन करायचं आहे, घरामध्ये जर एखाद्याला त्रास करायचा आहे पर्टिक्युलरली, तर त्याने जर कुणाच्या विरोधात काय प्लॅन केला, तो सक्सेसफुल न होण्यासाठी महेश सर म्हणतील, सलमान सर म्हणतील की इसने तेरे तेरे बारे में ना ऐसी ऐसी बातें की थी, तो देख भाई अभी ये सब तेरा है, तेरा घर है, ये है वो है, तो देख लेना, असं सलमान खान बोलतो. त्याच्यावरून इतकं मोठं महाभारत घडतं. तर ॲक्च्युली शोने या गोष्टी नको करायला, म्हणजे त्याच्यातली रंगत अजून जास्त वाढेल की चला ह्याला काय प्लॅन केला आहे तो होऊ द्या ना एक्झिक्यूट. सो येस, त्याचा इफेक्ट होतो. म्हणजे असं पण होतं कधी कधी की एखाद्या व्यक्तीला बाहेरचं काम येतं आहे, तर ती आऊट होते, ते काम करते आणि परत इन होते. किंवा काही वेळेस असंही बघितलं आहे, काही लोक फोनवर दिसतात, ऑनलाईन ऑफलाईन असंही बघितलं जातं. मग हे खरंच बोलतात की आम्हाला फोन नसतो, आम्हाला टी व्ही नसतो, काहीच नसतो, नाही खरंच आहे का? पहिली गोष्ट. दुसरं असं आहे की त्यांना कोणाला जर मेडिकल इश्यू असतात तर ते लोक कसे हँडल करतात. आणि तिसरी गोष्ट म्हणजे इतके मोठे हे ॲक्टर लोक आहेत किंवा बरेच मोठे येतात, आणि चावडीच्या दिवशी किंवा सलमानचा ज्यावेळेस शो असतो, सलमान सरांचा ज्यावेळेस वार असतो, त्या दिवशी इतका सुंदर मेकअप करून हे लोक बसलेले असतात की इट्स इम्पॉसिबल आहे हे त्यांनी स्वतः केले बघण्याला सुद्धा. मग हे कसं? येस, या तिन्ही गोष्टींची उत्तर देतो मी. तर पहिला प्रश्न म्हणजे त्यांना बाहेर बोलवलं जातं किंवा काही लोक बाहेर जाऊन परत येतात का? तर असं बिलकुल नाही आहे. म्हणजे त्या घरामध्ये जेवढे मी माझे ओळखीचे आहेत आता कंटेस्टंट, हिंदीमधले असतील, मराठीमधले असतील, त्यांना मी विचारलं तर प्रत्येकाकडून सेम आन्सर आलं आहे की बिलकुल बाहेर कुठेच बोलवलं जात नाही. फक्त कन्फेशन रूममध्ये बोलून सूचना दिल्या जातात वारंवार की या टॉपिकवरती घरामध्ये बोललं नाही पाहिजे, हा टॉपिक तुम्ही घरामध्ये काढू नका. काही इन्सिडेंट झालेत असं, तर
त्या इन्सिडेंट दाबले गेले आणि त्याच्यावरती बोलायचं नाही, अशाही गोष्टी केल्या जातात. पण त्यांना बाहेर बोलवून बाहेरच्या जगातली माहिती नाही दिली जात, त्यांना मोबाईलही नाही प्रोव्हाइड केला जात. जसं तू मोबाईलचं वगैरेही म्हणाला, तर मागच्या सीझनला खूप जास्त पूजा भटकडे मोबाईल आहे, पूजा भटकडे मोबाईल आहे. इवन एक एडिटेड फोटो पण शेअर झाला होता. तर अशी बिलकुल गोष्ट नाही आहे की तिच्याकडे मोबाईल वगैरे आहे. पण बिग बॉसवाले स्क्रिप्ट देऊ शकतात कन्फेशन रूममध्ये बोलून, की स्क्रिप्ट म्हणजे कशी, की या टास्कमध्ये तुला या 4 लोकांना नॉमिनेट करायचं आहे आणि लिटरली आम्ही जे ॲनालाइज करतो की ही जी आहे ही हे करूच शकत नाही, हिने कसं काय केलं हे असं. सो कळतं की हे स्क्रिप्टेड आहे. आणि इवन 1-2दा असं ते चिठ्ठी वगैरे ते दिसल्यात गोष्टी. तर हे पण तितकंच आहे आणि या गोष्टीसुद्धा तिथे पाहायला मिळाल्या. आणि तिसरी गोष्ट म्हणजे मेकअपची गोष्ट तू म्हणाला, तर त्या मेकअपच्या असं आहे की ज्यावेळेस एक मोठा इव्हेंट असेल तर त्यावेळेस ना ह्यांच्यासाठी ना एक अरेंज केला जातो, मेडिकलसाठी पण एक अरेंज केला जातो. एक डॉक्टर 24 तास तिकडे अवेलेबल असतो, कारण काही पण इमर्जन्सी होऊ शकते, टास्क होतात घरामध्ये. सो एक मेडिकल रूम असते आणि जसं हेअरकट स्वतः मुलं नाही करू शकत, सो एक तिथे अरेंजमेंट असते तिथे आणि तो येतो आणि त्यांचं सगळं करून देतो. येस, सगळ्या प्रकारची गोष्टी असतात. ज्यादा आपण इतकं बिग बॉसवर बोलतोय तर मला तुझ्या साईडने ऐकायला आवडेल, म्हणजे आफ्टर अनालिसिस स्टार्ट केल्यानंतर तुला काय काय वेगळे अनुभव आले? वेगळे अनुभव म्हणजे बिग बॉस नंतर तर माझ्या लाईफमध्ये वेगळा फरक पडला. म्हणजे बिग बॉसला मी म्हणेन की यार बिग बॉस है तो हम है अच्छा. म्हणजे मला सगळे लोक ओळखत आहेत. इव्हन पुण्यात मुंबईत मॉलला गेलो, लोक येतात, सेल्फी काढतात, भारी वाटतं, छान वाटतं. ॲक्टर रायडर्स का हात मिळवतात, छान वाटतं. आणि अनुभव छान असं म्हणायला गेलं तर फर्स्ट ऑफ ऑल मी आपल्या सामान्य माणूस, आत्ता पण सामान्य त्या टाईपच आहे. आपण खेडेगावात, तू पण आता इथे आला आहे, खेडेगावातच राहतो आहे. पण सेलिब्रिटींचं आयुष्य ना वेगळं आयुष्य असतं असं वाटायचं, खूप जास्त वेगळं. आता एक सिम्पल उदाहरण द्यायचं झालं तर सोनाली पाटील माझी खूप चांगली मैत्रीण झाली. तर सोनाली पाटील बिग बॉसच्या घरात ना खूप छान स्वयंपाक करायची. तर माझा ना लॉ ऑफ अट्रॅक्शनवरती खूप जास्त माझं बिलीव्ह आहे आणि त्या गोष्टी मी माझ्या लाईफमध्ये अचीव पण केल्यात. लॉ ऑफ अट्रॅक्शन मी आधी त्या गोष्टी जगलो, नंतर झालं आहे. तर सोनाली पाटील आल्यानंतर मी सगळ्यांना म्हणायचं, बघ हिच्या घरी जाणार मी, हिच्या घरी मी जेवणार, हिच्या हातचं खाणार. त्याआधी मी कुठल्या सेलिब्रिटीच्या घरी गेलो नव्हतो. सेलिब्रिटी काय हे पण माहीत नाही. अचानक बिग बॉस संपल्यानंतर एक 15-20 दिवसानंतर एक अननोन नंबरवरून मला फोन आला. सोनाली पाटीलचा फोन होता. मी सोनाली बोलते आणि तू खूप छान ॲनालिसिस केलं, हे केलं ते केलं असं ती बोलायला लागली. त्यानंतर आमचा कॉन्टॅक्ट वाढला. त्याच्यानंतर ती म्हणाली की येई ना घरी तू. सो त्या गोष्टी ना प्रत्यक्षात घडल्या. मी फर्स्ट टाईम तिला ज्यावेळेस गेलो, माझ्यासाठी ती एक मोठी सेलिब्रिटी. तर इवन हात मिळवताना सुद्धा असा हात मिळवला होता की नाही, ती अरे असा हात मिळवायचा, असं एवढ्या सगळ्या गोष्टी ती हे केल्या, तू असं काय करतोय असं. आणि त्याच्या घरातले पण खूप छान. आणि सकाळी मी गेलो त्यावेळेस माझ्यासाठी ती सेलिब्रिटी होती आणि रात्री 9 वाजता 2 टाईम तिच्या घरी जेवलो. ती म्हणाली की एवढा वेळ माझ्या घरामध्ये मी कुणालाच ठेवलं नाही, तर तू एक वेगळा आहे आणि मला तू खूप छान वाटलास, तर तू 2 टाईम खाऊन जा. सो दुपारीसुद्धा नॉनव्हेजमध्ये ज्यूस सगळं तिने केलं. आणि सकाळी गेल्यानंतर ती माझ्यासाठी सेलिब्रिटी होती आणि संध्याकाळी घरातून मी बाहेर पडलो तर ती माझ्यासाठी एक चांगली फ्रेंड होती. आणि आत्तापर्यंत आमचा तो बॉन्ड टिकून आहे. काही झालं, मंदार अरे असंच झालं काय, असं मी पण तिला फोन करतो, सोनाली अगं असा प्रॉब्लेम आहे, तर तुझी तिकडे आहे का ओळख, अरे है ना हम, असं त्या गोष्टी असतात सगळ्या. सो छान वाटतं. ती असेल किंवा बरेचसेच लोक आहे ज्यांच्या मी कॉन्टॅक्टमध्ये आहे. सो छान वाटतं. म्हणजे शिवने स्वतः मला मेसेज केला इवन की तू खूप छान केलं हे ते, आपण एक पर्सनल इंटरव्ह्यू, एक घरी ये तू माझ्या, हे करू ते करू. सो असे पण खूप सारे लोक आहेत. तर मला असं विचारायचं आहे, म्हणजे एक्साइटमेंट माझी जागी झाली, जर 5व्या सीझनला तुला बोलवलं मराठीवाल्यांनी तर तू जाशील का? ॲक्च्युअलमध्ये यूट्यूबरचा विषय असा असतो की समजा मी माझा चॅनल सोडला आणि एक सीझनला मी तिथे आत गेलो, नो डाऊट मला खूप जास्त फेम मिळेल, कोणी या शोला नाही म्हणू शकत नाही. पण ना मनात ना एक भीती असते, कारण तो 1 तास जो असतो ना 24 तासामधला, तो काय दाखवायचा ना त्यांच्या हातामध्ये. सो मी 24 तासामध्ये 15 मिनिट काहीतरी वेगळ्या गोष्टी केल्यात किंवा त्या गोष्टी मला नाही माहिती बाहेर कशा शो होत आहेत. आपण घरामध्ये काय वागतो, आपलं भांडण होतं, आता माझ्या वाईफसोबत भांडण झालं, अचानक मी तिला घालून पाडून काहीतरी बोललं आणि तीच गोष्ट बाहेर दाखवली, अख्खं जग म्हणाला किती नालायक आहे हा. म्हणजे या गोष्टी येतात ना. आणि मग माझी हीच साईड फक्त बाहेर दाखवली, बिग बॉस ह्याचा काटाच काढू, आपल्या विरोधात बोलतो काय. सो मी त्यांच्या विरोधात पण बोलतो, त्यांच्या साईडने पण बोलतो, महेश सरांच्या ऑपोजिटमध्ये काही गोष्टी नाही पटल्या तर बोलतो, कधी साईडने पण बोलतो. पण मनात कधी कधी राग बसतो ना की अरे हा मुलगा कसा आहे, हा आमच्या शोला काय खाली पाडतो का. पण नाही, ॲक्ट रायडर्समुळे या शोला फायदा झाला आहे. मी 101%
100% कॅमेरावरती बोलू शकतो की शोला फायदाच झाला आहे. आणि येस, मी शोची तितकीच रिस्पेक्ट करतो, पण येस, प्रत्येक गोष्टीच्या पॉझिटिव्ह निगेटिव्ह असतील त्या माझ्या रिव्ह्यूमध्ये नक्कीच मी नेहमीच सांगणार. आणि मला जर सीझनमध्ये बोलवलं तर मला भीती राहील की माझी इमेज जाती की काय जी आहे लोकांमध्ये ती. सो मी कदाचित नाही पण म्हणू शकतो या शोला. सेम भीती नसते का जे लोक जातात त्यांना? येस, प्रत्येकाला भीती असते. इवन जे माझ्या कॉन्टॅक्टमध्ये आहेत ते पण मला म्हणाले की जायच्या आधी भीती होते की शो काय होईल मी, पण त्यांचा ना त्यांच्या स्वतःवरती इतका कॉन्फिडन्स होता की मी जे करेन ना ते चांगलंच करेन. पण झालं ना गोष्टी, सोनालीच्या पण काही गोष्टी झाल्या तिथे, त्या बाहेर अशा प्रकारे दाखवल्या गेल्या की एक विशाल निकमचं फॅन्डम आहे ते सोनालीच्या ऑपोजिटमध्ये गेलं, एक सोनालीचं फॅन्डम आहे ते विशालच्या ऑपोजिटमध्ये गेलं. तर असं आहे ना की त्याची काही जरी चूक झाली असेल, हिची काहीतरी चूक झाली असेल, सो ते हेटर्स तयार होतात आणि उगीच आपल्या मनामध्ये कुणाचं हेट का तयार करायचं. बिग बॉस हे नाव सगळ्यांना माहिती आहे, म्हणजे मराठी, हिंदी, तेलुगू, तमिळ, ईच अँड एव्हरी लँग्वेजेसमध्ये ते आहे, करेक्ट. पण असं कुठे आहे का की हा शो मराठीमध्ये होतोय, मग ती चांगली बाजू आहे का? कारण मला जितकं मराठी लोक माहिती आहेत, किंवा जसं आपण म्हणतो मराठी एक सामान्य माणूस असतो जो की खूप इमोशनली कनेक्ट होतो गोष्टींशी. मग तो ॲक्टर जरी असला किंवा मग सेलिब्रिटी जरी असला तर आपण इतकं इमोशनली कनेक्ट होतो त्या व्यक्तीसोबत. मग हे मराठीत ही कन्सेप्ट आणलं, मराठीमध्ये त्या लोकांना खेळवणं कितपत योग्य आहे तुला वाटतं? येस, तुझं म्हणणं अगदी बरोबर आहे की मराठी माणसं ही हृदय त्यांचं इतकं मोठं आहे की इव्हन घरातला एक पेट असेल तर तो फॅमिली मेंबर बनतो, एवढं आहे. सो ते त्याच प्रकारे कनेक्ट होतात प्रत्येक कॉन्टेस्टंटसोबत. आता घरामध्ये जे कंटेस्टंट येतात, आता ती 2 डिफरन्स सांगतो मी, एक मराठी आणि एक हिंदी बिग बॉस. हिंदी बिग बॉसमध्ये किसिंग सीन दाखवू शकतात. हिंदी बिग बॉसमध्ये एखाद्याला इतक्या लेवलपर्यंत टॉर्चर केलं जातं की ते आपण बघू नाही शकत. हिंदी बिग बॉसमध्ये टास्क अशा लेवलला खेळले जातात एकमेकांच्या ह्याच्यामध्ये की म्हणजे अरे हे नाही करा, कचरा कोण टाकतं रे, म्हणजे कमोडमधलं पाणी आणून ते ओतलं जातं. तर या सगळ्या गोष्टी हिंदीमध्ये झालेल्या आहेत. पण मराठीमध्ये ना इथे कुठेतरी आळा बसतो. आणि मराठी बिग बॉस मी कॅमेरासमोर सांगेन की हे फॅमिली शो आहे. म्हणजे या बिग बॉसमध्ये भांडणं कोणाची नाही होत, भांडणं प्रत्येक घरामध्ये होतात, पण ती भांडणं पण त्या लेवलला नाही सरकत. ज्या लेवलला मुलं पाहू शकतात भांडणं, त्या लेवलपर्यंत भांडणं जातात. त्याचबरोबर टास्कमध्ये एका लेवलनंतर ना म्हणतात की अरे यार त्याच्यामध्ये क्षमता आहे ते सहन करण्याची, त्याला आपण जास्त टॉर्चर नको करूयात. टास्क असतात, खुर्चीवर बसून राहायचं आहे, या बाकीच्यांना टॉर्चर करायचं आहे त्याला उठवण्यासाठी, असे काय काय टास्क असतात. त्याचबरोबर हिंदीमध्ये त्या लेवलला प्रेम पण नाही केलं जात. एकदाच ते झालं होतं राजेश आणि रेशम एका ते या गोष्टी, तर त्या गोष्टी ह्याच्यानंतर नाही झाल्या परत कधी. प्रेम होतं पण ना ते पण पाहूशी वाटतं की अरे छान वाटते ना ह्यांची जोडी पाहायला, सो ह्यांचे पण काहीतरी सीन दाखवा, लोक म्हणतात ह्यांचे सीन दाखवा काहीतरी, ह्यांची छान वाटते जोडी. तर मराठी हा या सगळ्या गोष्टींना अपवाद आहे. आता मला बाकी तेलुगू, तमिळ, कन्नड ह्यांचं माहीत नाही काय होतं, पण आपल्या रिजनल म्हणजे आपल्या ह्याच्यामध्ये महाराष्ट्रासाठी हे खूप भारी आहे मराठी. आणि मराठी बिग बॉस तुम्ही बिनधास्त पाहू शकता, सगळे घरामध्ये असतील त्यांच्यासमोर तुम्ही पाहू शकता. त्याच्यामध्ये हिंदीसारखी खराब गोष्टी नाही होणार, हे तर मी डंके की चोट पे मी बोल सकता हूँ. आपला अभिमान आहे मराठीचा यार. पण आता जसं किशोरी शहाणे झालं किंवा उषा नाडकर्णी, या लोकांना पण तिथे बोलवलं होतं आणि त्यांच्याकडून टास्क करून घेतले होते किंवा त्यांनाही ते सगळं म्हणजे पूर्ण घरात बंदिस्त राहायचं हे सगळं केलं होतं. म्हणजे जवळपास वयाची 70 गाठलेली लोक आहेत ती आणि काही यंग आहेत. मग कुठे डिफाईन करतं कॉम्पिटेटिव्हनेस? कारण येस, ॲक्च्युली बिग बॉसला एज लिमिट नसतं आणि बिग बॉसला प्रत्येक एज ग्रुपची माणसं पाहिजेत. म्हणजे ते यंग झाले 18 नंतर सगळे पाहिजेत. तर उषा नाडकर्णी झालं, खूप मोठं नाव आहे, किशोरी शहाणे खूप मोठं नाव आहे, पण त्यांना विश्वास आहे मराठी बिग बॉसवरती की या शोमध्ये गेल्यानंतर ना माझ्या इमेजला तडा नाही जाणार आहे, माझी इमेज खराब नाही होणार आहे, मी लोकांसमोर जे प्रेझेंट होणार आहे, लोकांचं जे माझ्यासोबतचं प्रेम होतं, मला जे कनेक्ट केलेलं आहे, तर पूर्वीचं जे माझं ऑडियन्स आहे ते आहेच, 80-70चे जे दशकातली लोक आहेत ते माझे फॅन्स आहेत, पण आत्ताची तरुण पिढीला सुद्धा मी माहिती होईल किशोरी शहाणे काय आहे, उषा नाडकर्णी काय आहेत, कारण आपण पाहिले लहानपणी मूव्हीजमध्ये. तर त्यांनीसुद्धा घरात आल्यानंतर त्यांची इमेज तशीच जपली. बिलकुल कोणी पण उषा ताईंना नाव नाही ठेवत, कोणी किशोरी ताईंना नाव नाही ठेवत. आता पण लोक असं की अरे किशोरी ताई तुम्ही खूप छान खेळलात. तर कितीही टास्क आले तरी त्यांनी त्यांची लेवल नाही सोडली. सो त्याच्यानंतर
जसं तू बोललास की एक लेवल नाही सोडली, त्याच्यानंतर एक कॅरेक्टर येतं असं जे की हिंदीमध्ये तर फुल गाजलंय, लाईक चिकनी चमेली पासून सगळं काही केलंय त्या कॅरेक्टरने. मग ते कॅरेक्टर परत मराठीमध्ये येतं. मला वाटतं मला नाव घ्यायची गरज नाही, तुला ते कळलंच असेल. आणि मग ते कॅरेक्टर मराठीमध्ये येतं. मग ते का, किंवा त्याला खरंच तुम्हाला गरज होती का TRPची, म्हणून तुम्ही त्या कॅरेक्टरला घरात आणलं होतं? येस, सीझन 13ला असं समज की एवढा TRP मिळाला. सीझन 14चा सीझन चालू झाला, एक्सपेक्टेशन्स हाय होत्या. लोकांना असं वाटलं की ह्याला पण कम्पेअर करायला लागले 13सोबत. सिद्धार्थ शुक्ला असा होता, हा सिद्धार्थ शुक्ला आहे, ही रश्मी आहे, ही शहनाज आहे, कम्पेअर करायला लागले. ह्याच्यामुळं प्रॉब्लेम काय झाला, बिग बॉसने टास्क असे अरेंज केले की ह्यांना पण ना त्या साच्यामध्ये अडकवण्याचा प्रयत्न केला. हे नाही अडकू शकत, प्रत्येक कॅरेक्टर वेगळं आहे. सो TRP ह्याचा 13चा एवढा होता, 14चा इथे गेला. आता एंटरटेनमेंट पाहिजे. आता घरात कुणीच एंटरटेनमेंट करत नाही. एक बेडवर पडलेलं आहे, किचनमध्ये काहीतरी करतोय, एक गार्डनमध्ये बसलेला आहे, एक इकडे. कुणी टास्क सोडलं तर कॉन्व्हर्सेशन पण करत नाही. सो मग बिग बॉसच्या घरामध्ये राखी सावंतला इन्क्लूड करायला लागतं. राखी सावंतला स्क्रिप्ट देतात. स्क्रिप्ट कशी देतात की तुला आत जाऊन या माणसाला टार्गेट करायचं आहे. त्यांना माहिती याचा वीक पॉईंट काय आहे. राखी सावंतला असं हा त्याचा वीक पॉईंट आहे, जा टॉर्चर कर. राखी सावंत एका नेक्स्ट लेवलला टॉर्चर करते. मग हिंदी 14ला तिला वापरते, त्याच्या आधी पण ती बिग बॉसमध्ये गेलेली आहे. येस, हां, तिला खूपदा बिग बॉसच्या घरामध्ये तिला पाठवलं आहे. आणि आता हिंदी झाल्यानंतर मराठीमध्ये पण तिला ट्राय केलं, कारण ती कॉन्टेंट खूप देते. राखी सावंतबद्दल मी जेवढं बघितलं आहे तिला, राखी सावंतचा जसं बिग बॉस आहे ना, तसा एकच चेहरा समोर येतो की वेडी मुलगी आहे ही काय करते, म्हणजे काही पण येते बोलते, हिला अक्कलच नाही, लोक असे बोलतात. पण सेकंड साईडला ती स्वतःवरती जोक करते. ती स्वतःला त्या साच्यामध्ये टाकते. तिच्या आईला कॅन्सर झाला होता, त्यासाठी तिला पैसे गोळा करायचे आहेत. ती कुठल्याही लेवलला स्वतःवरती मजाक करणं, म्हणजे स्वतःला इतकं डाऊन करून स्वतःवरती मजाक करणं म्हणजे खूप अवघड गोष्ट आहे ती. तर ती स्वतःला हे करते. ती खूप समजूतदार आहे. मी आता ह्याच्यावरती बोलतो आहे, जे लोक राखी सावंतला पूर्ण पाहिले बिग बॉसमध्ये ती खूप समजूतदार आहे. पण जे आहे ती कॉन्टेंटसाठी या गोष्टी करते, बिग बॉसला कॉन्टेंट प्रोव्हाइड करते. ती जिंकू नाही शकणार आता मराठीमध्ये ह्याच्यामध्ये, कारण ती फक्त ह्यांचा TRP वाढवण्यासाठी येते. आणि सिम्पली ती आल्यानंतर तो इथलचा TRP इथे जातोच, कारण पाहायला मजा येते, काहीतरी करते ती. मला आठवतं रिसेंटली तिने एका बिग बॉसच्या शोमध्येच पूर्ण असा मेकअप केला होता की अरे काय चाललंय घरात, हा भूतनी, की आपण जे बोलतो चंद्रमुखी समथिंग. सो तो आहेच पार्ट. हे तू सगळं बोललास आत्तापर्यंत, पण आता शेवटला यायचं. म्हणजे एक तर शेवटला तुला माहिती आहे ऑफर दिला जातात की तुम्ही बिग बॉस सोडा, एवढी अमाऊंट घ्या. ती एक झालं. त्याच्यानंतर वोटिंग लाईन पर वीक असतात, किंवा काही काही वीकला त्या कॅन्सलही केलं जातात, आणि नाही आहे फेस्टिवल आहे किंवा काय. मग ह्या सगळ्या कशा गोष्टी, आणि विनर एक्झॅक्टली कसा डिसाईड केला जातो. म्हणजे मला ती विनरची प्रोसेस हवी, म्हणजे वोटिंग प्लस विनर. म्हणजे मी इतका मेहनत करून वोट करतोय, ते व्हॅल्युएबल ठरतं का? येस, बिग बॉस हा शो जो आहे तो कॉन्टेंटवरती चालतो. एखादा माणूस घरामध्ये आला, जसं की आपल्या मराठीमधला प्रसाद जावादे पकड. प्रसाद जावादे घरामध्ये आला. प्रसाद जावादेने काहीच केलं नाही. प्रसाद जावादे लिटरली काही करत नव्हता, पण लोकांना तो खूप आवडत होता, कारण एक चांगलं व्यक्तिमत्व होतं. पण तो शोला कॉन्टेंट देत नव्हता. कॉन्टेंट काय असतं, काहीतरी करा, शांत बसू नका, इकडे तिकडे शांत बसू नका, काहीतरी करा, तुम्ही दिसले पाहिजेत. आता लोकांना तो खूप आवडतो आहे, पण शोला त्याच्यामुळे TRP नाही मिळत आहे, तर शो त्याला बाहेर काढू शकतो. सो पहिल्यांदा एक सिस्टीम होते जी चालायची फक्त कॉन्टेंट वोट्सवरती. आता सिस्टीम चालते कॉन्टेंट प्लस वोट्सवरती. म्हणजे तुम्ही स्क्रीनवरती किती टाईम दिसताय, तुम्ही किती लोकांना काहीतरी देताय, लोकांना त्याच्यावरती त्यांच्या इमोशन्स किती बाहेर काढतायत, ॲंग्री होत आहेत लोक की प्रेम देत आहेत. सो या सगळ्या गोष्टींना तिकडे पाहिलं जातं आणि त्याच्यानुसार होतं. राहिला प्रश्न पेमेंट अमाऊंट देऊन बाहेर काढण्याचा, तर ते डिपेंड राहतं की जर 4 जण राहिले त्यातल्या दोघांना किंवा एकाला कळतं आपण नाही जिंकणार आहे, सो एक ऑफर दिली, तर ती ऑफर चुकून खरंच जो जिंकणार आहे त्याने जर घेतली तर खूप मोठा बवाल होऊ शकतो. सो आता पण तसं कधीच घडलं नाही, मला घडलं नाही, प्रेमासाठी नाही घडलं. कारण ना आपण माणूस म्हणजे तेवढा ब्रेन आपला शार्प असतो की विकेंडच्या वारमध्ये कोणाला टार्गेट केलं जातंय, कोणाला आहे, ज्याच्याबद्दल जास्त बोललं जातंय तोच बाहेर दिसतोय. सिम्पली आहे. ज्याच्याबद्दल काही बोललं जात नाही त्यांना इग्नोर केलं जाते, त्यांना खरं जागण्याची आवश्यकता असते. महेश मांजरेकर सर ज्याला सांगतात की तुम्ही हे चुकीचं केलं, हे बरोबर करा, आणि तुम्ही बरोबर केलं, तू खूप छान करतोय, खूप छान, तर त्या दोघांना सोडून ज्यांच्याबद्दल बोललं नाही ना त्यांना जागा होण्याची गरज आहे, कारण त्यांना त्यांचा पत्ता कट होणार असतो. सो ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी इमॅजिन केलेल्या असतात. सो एंडला कोण जिंकणार आहे ते माहिती असतं. आणि वोट्सची जर गोष्ट करायची झाली तर मी वोटिंग ट्रेंड सांगतो, आणि मॅक्झिमम आता हिंदीच्या तर लास्ट 2-3 सीझन तुम्ही बघितलं तर मी जे सांगतो तोच विनर होतोय. इवन मी MC स्टॅनचं सांगितलं होतं की हा जिंकणार आहे. तर वोटिंग इझी आहे ना,
सोशल मीडियावरचे सगळे पोल्स घ्या, ट्विटर वगैरे, आणि आमची टीम आहे ती सगळ्या गोष्टी करते, कलेक्ट करते आणि डेटा कळतो की चला 1 मिलियन वोट झालेत, एवढ्या 1 मिलियनमध्ये ह्याला 60% वोट्स आहे, हा जिंकणार आहे. आता बिग बॉसच्या हातामध्ये आहे की एल्विश यादव किंवा MC स्टॅनला जिंकवायचे की नाही. आता काही चॅनल्सनी काय केलं, आपल्याप्रमाणे सांगितलं की शिव ठाकरे जिंकणार आहे, तर काही चॅनलने आपल्याप्रमाणे सांगितलं की प्रियांका चेअर चौधरी जिंकणार आहे. कारण बिलकुल कॉन्टेंट दिला नव्हता MC स्टॅनने पूर्ण शोमध्ये. पण MC स्टॅनला जर जिंकवलं तर शोला इतका फायदा आहे की एक रॅपर कम्युनिटी त्यांच्या शोला कायमची जोडली जाणार आहे. सो मग बिग बॉसनी पण डोकं लावलं की जसा वोट्स येतात तसं जिंकवा. सध्या नको आहे कॉन्टेंट आपल्याला, सो बिग बॉसच्या हातात आहे, कॉन्टेंट प्लस वोट घ्या किंवा वोट घ्या, कसं पण करा. आणि मराठीमध्ये आय डोंट नो काय, म्हणजे मराठीचे 3 सीझन अफलातून झाले, ऑसम झाले. मराठीच्या 4थ्या सीझनबद्दल जर तू विचारशील तर असा सीझन मला बघायचाच नाही. म्हणजे असा सीझन होता तो की अशा प्रकारे कुणीही बाहेर जाते, कुणीही जिंकते, काहीही होतंय, तर हे काहीतरी एक वेगळंच होतं. माझं परसेप्शन, माझे थॉट्स, बाकी माझे थॉट्स बऱ्याचशाच लोकांना मॅच केलेत म्हणून लोकांनी त्या सीझनला तेवढे नाव ठेवलं. माझा बिग बॉस आहे, मला आवडतं बिग बॉस कॉन्सेप्ट. आय थिंक सीझन 5 बिग बॉस एकदम अफलातून लेवलला येईल, एक वेगळ्या प्रकारे येईल आणि खरंच ऑडियन्सला जे पाहिजे त्या गोष्टी आता तिथे दिसतील, तो जिंकल. आणि यस, असंच आहे. सो गेस नावं सांगू शकतील, जसं एक्झाम्पल आहे का, म्हणजे ॲटलिस्ट मराठीमध्ये तुला सांगायचं झालं तर किंवा कोट करायचं की त्याला बिग बॉसनी सर्व काही दिलं. बिग बॉस मराठीमध्ये शिव ठाकरेच एक नाव आहे ज्याला बिग बॉसने सर्व काही दिलं आहे. जे बिग बॉस मराठीचा तो 2nd सीझनचा विनर होता. त्याच्यानंतर नाव घ्यायचं झालं तर त्याच्या पुढच्या सीझनला सोनाली असेल, जिला खूप जास्त फेम मिळालं. सोनालीसोबत त्या सीझनला विशाल निकमला फेम मिळालं. विशाल निकम जिंकलाय तो सीझन. यस, त्याची फक्त सोनाली बरोबरची ती गोष्ट खटकली सगळ्या लोकांना, ती गोष्ट आहे. कोणी जिंकलं नाही तरी त्याला ते फेम मिळतं, सर्व काही मिळतं. आणि बाहेर जाऊन कुणी असं खूप मोठं झालंय असं एक्झाम्पल मराठीमध्ये तरी नाही. जसं शिव ठाकरे आहे, जसं हिंदीमधले खूप शहनाज गिल बॉलिवूड एवढं मोठ्या ह्याच्यामध्ये गेली, तसं मराठी इंडस्ट्रीमधले बिग बॉसवाल्यांना एवढे मोठे होत नाही. आता विशालला मूवी वगैरे मिळत आहेत, छोट्या छोट्या गोष्टी होत आहेत, पण ना ते फेम नाही मिळालं. शिवला आहे माझं, शिवला आहे, शिव हिंदीमध्ये गेला त्याच्यामुळे. हां, म्हणजे त्यांनी ना स्वतःला ग्रो केलंय, टाईमनुसार ग्रो केलंय की रोडीज थ्रू मराठी थ्रू परत हिंदी. सो स्वतःला त्यांनी डेव्हलप केलंय. रियालिटी शोचा आता तो खतरों के खिलाडी, त्यांनी स्वतःला ना त्या ह्याच्यामध्ये साच्यामध्ये ठेवलंय की मी हा आहे, असं आहे, मी रियालिटी शोचा किंग आहे. हा, तो रियालिटी शोचा किंग झालाय. बट ह्यांना काय करायचंय, बिग बॉसचा रियालिटी शो करून ऍक्टर व्हायचंय. ओके, हे डिफिकल्ट आहे. तुमची रिअल पर्सनॅलिटी, तुमची ऍक्टिंग स्किल्स डिफिकल्ट आहे. 2 वेगवेगळ्या विभिन्न गोष्टी आहेत. अपवाद हिंदी बिग बॉसची शहनाज गिल, जी खूप वेगळ्या लेवलला गेली. नक्कीच. येस, मला वाटतं या लाईटर नोटवर आपण गप्पा थांबूयात, कारण तुझं अनालिसिस खूप काही सांगू शकतं, पण ठीक आहे, म्हणजे इतकंही सफिशियंट आहे आपल्यासाठी. तर तुम्हाला हा पॉडकास्ट कसा वाटला, त्याचबरोबर तुम्हालाही बिग बॉसशी रिलेटेड काही गप्पा करायच्या असतील किंवा तुम्हालाही तुमचे काही कमेंट सांगायचे असतील, सॉरी तुम्हाला कोणता कंटेस्टंट आवडतो किंवा बिग बॉस 5 साठी तुम्हाला कोण कोण बघायला आवडेल घरामध्ये, या कमेंटमध्ये नक्की सांगा. त्याचबरोबर हा पॉडकास्ट तुमच्या मित्रांना, मैत्रिणींना, ज्यांना बिग बॉस बघायची खूप हौस आहे किंवा जे बिग बॉस कधीच बघत नाहीत त्यांना शेअर करा. नक्कीच त्यांना बिग बॉस बघायची ॲटलीस्ट क्युरिओसिटी निर्माण होईल. नमस्कार, पुढच्याच भेटूयात अशाच एका नवीन व्यक्तीसोबत. तर थँक्यू सो मच, तुम्ही इथे जोडले गेलेत आणि शोध मराठीला सबस्क्राईब करायला मात्र विसरलात. सबस्क्राईब करून ठेवा, कारण इथे तुम्हाला असेच कॉन्टेंट मिळणार आहे. आणि माझा एक मित्र पण तिथे येणार आहे. कोण आहे ते तुम्हाला येणाऱ्या एपिसोडमध्ये कळेल. आणि मोठं आहे यार, मोठं आहे, शिकायला मिळेल. बिझनेस असेल, प्रत्येक आयडिया, शोध मराठीला सबस्क्राईब करा आणि पाहायला विसरू नका शोध मराठी. धन्यवाद. थँक्यू.